पाठ क्रमांक 7 विद्युत साधने इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज. परिचय. डोमेस्टिक वायरिंगमध्ये करंटच्या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी, सर्किटचे संरक्षण करण्यासाठी, विविध उपकरणे सप्लायला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनसामुग्रीला इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज म्हणतात. यामध्ये स्विचेस, लॅम्प्स, होल्डर्स, प्लग सॉकेट्स, प्लग टॉप्स, आयर्न कनेक्टर्स, ॲडॅप्टर्स, सीलिंग रोज, कनेक्टर्स, डिस्ट्रीब्युशन बॉक्स, स्क्रूज, वुडन स्विच बोर्ड्स, न्यूट्रल लिंक, इलेक्ट्रॉनिक डिमर्स, गँग बॉक्सेस, माउंटिंग बॉक्सेस आणि प्लेट्स या प्रकारच्या साधनांना इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज म्हणतात. सुरक्षिततेसाठी ISI किंवा ISO दर्जाच्याच ॲक्सेसरीज वापरतात. ॲक्सेसरीजचे रेटिंग, पार्ट आणि मटेरियल. रेटिंग, पार्ट्स अँड मटेरियल ऑफ ॲक्सेसरीज. बहुतेक सर्व ॲक्सेसरीजचे स्टँडर्ड रेटिंग ISIच्या नवीन नियमाप्रमाणे 6 अँपिअर, 16 अँपिअर, 32 अँपिअर आणि 250 व्होल्ट, 500 व्होल्ट इतके असते. ॲक्सेसरीजसाठी पुढील निरनिराळे पार्ट्स आणि मटेरियल वापरतात. बेस. यासाठी पोर्सेलिन, बॅकेलाइट अथवा ISI ग्रेड युरिया फॉर्मलडिहाइड मोल्डिंग पावडर यांसारखे फायरप्रूफ इन्सुलेटिंग मटेरियल वापरतात. यावर हवेतील आर्द्रतेचा परिणाम होऊ नये याकरिता त्याचा संपूर्ण पृष्ठभाग चकचकीत आणि गुळगुळीत केलेला असतो. कव्हर अथवा बॉडी. यासाठी पोर्सेलिन, बॅकेलाइट अथवा ISI ग्रेड युरिया फॉर्मलडिहाइड मोल्डिंग पावडर यांसारखे फायरप्रूफ इन्सुलेटिंग मटेरियल वापरतात. स्प्रिंग मेकॅनिझम. करोजन रेझिस्टिंग पदार्थापासून स्प्रिंग बनवलेली असते. याकरिता हार्ड गॅल्वनाइज्ड वायर अथवा पट्टी वापरतात. टर्मिनल्स. हे ब्रास किंवा प्लेटेड ब्रासपासून टर्मिनल्स बनवलेले असतात. कॉन्टॅक्ट्स आणि कॉन्टॅक्ट स्ट्रिप्स. ही शुद्ध सिल्वर कॅडमियम ऑक्साईडपासून बनवलेली असल्याने त्यावर स्पार्किंगचा परिणाम होत नाही. या धातूची करोजन प्रिव्हेन्शन स्ट्रेंथ आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ उच्च प्रतीची असते. वरील पार्ट्स व्यतिरिक्त इतर करंट वाहून न नेणारे पार्ट्स हे माइल्ड स्टील, ॲल्युमिनियम अलॉय किंवा इन्सुलेटिंग मटेरियलपासून बनवलेले असतात. विद्युत साधनांची वर्गवारी. क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज. विद्युत विस्थापनामध्ये वापरल्या जाणाऱ्या विद्युत साधनांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करतात. नियंत्रण ठेवणारी साधने, कंट्रोलिंग ॲक्सेसरीज. विद्युत विस्थापनामधील जी साधने इलेक्ट्रिक करंटचा मार्ग जोडण्यासाठी अथवा अलग करण्यासाठी वापरतात अशा साधनांना नियंत्रण ठेवणारी साधने म्हणतात. उदाहरणार्थ स्विचेस. धरणारी साधने, होल्डिंग ॲक्सेसरीज. लॅम्पला धरून ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांना धरणारी साधने म्हणतात. उदाहरणार्थ लॅम्प होल्डर्स. सुरक्षा साधने, सेफ्टी ॲक्सेसरीज. उपकरणांचे आणि विद्युत विस्थापनाचे संरक्षण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांना सुरक्षा साधने म्हणतात. उदाहरणार्थ फ्युजेस. आउटलेट साधने. छोट्या उपकरणांना सप्लाय देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांना आउटलेट साधने म्हणतात. उदाहरणार्थ प्लग सॉकेट्स. सर्वसाधारण साधने, जनरल ॲक्सेसरीज. सर्वसाधारण आणि खास कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांना सर्वसाधारण साधने म्हणतात. उदाहरणार्थ सीलिंग रोज. स्विचेस. सर्किटमधील इलेक्ट्रिक करंटचा मार्ग जोडणाऱ्या किंवा तोडणाऱ्या साधनाला स्विच म्हणतात. स्विचेसचे विविध प्रकारांचे पुढे वर्णन केले आहे. सिंगल पोल स्विच, टू वे स्विच, बेल पुश स्विच, हँगिंग स्विच, डबल पोल स्विच, ICDP स्विच, ICTP स्विच. सिंगल पोल स्विच. या स्विचमध्ये 2 उभी टर्मिनल्स आणि यांना जोडणारा एक पोल असतो. यालाच कॉन्टॅक्ट पट्टी म्हणतात. स्विच ऑन केला असता दोन्ही टर्मिनल्स कॉन्टॅक्ट पट्टीने शॉर्ट होतात. स्विच ऑफ केला असता दोन्ही टर्मिनल्स ओपन होतात. पूर्वी स्विचच्या जागी सिंगल पोल टंबलर गोलाकार स्विचेस वापरले जात होते. याचे रेटिंग 6 अँपिअर, 16 अँपिअर, 250 व्होल्ट इतके असते.
यापैकी 6 एम्पियर रेटिंग असलेले स्विचेस लॅम्प, फॅन्स, ट्यूबलाईट्ससाठी वापरतात. 16 एम्पियर रेटिंग असलेले स्विचेस हीटर्स, गिझर्स आणि फ्रीज इत्यादी उच्च करंट घेणाऱ्या उपकरणांसाठी वापरतात. 2-वे स्विच. या स्विचमध्ये 3 उभी टर्मिनल्स, एक पोल आणि मधले टर्मिनल कॉमन असते. स्विचचा नॉब वर दाबला असता कॉमन टर्मिनल आणि वरचे टर्मिनल अप शॉर्ट होते. स्विचचा नॉब खाली दाबला असता कॉमन टर्मिनल खालचे डाऊन टर्मिनल शॉर्ट होते. याचे रेटिंग 6 एम्पियर 250 व्होल्ट इतके असते. जिना, गोडाऊन आणि हॉस्पिटल वायरिंगमध्ये या प्रकारचे स्विचेस वापरतात. इंटरमिडिएट स्विच. या स्विचमध्ये 4 टर्मिनल्स असतात. स्विचचा नॉब वर असताना 2 कॉन्टॅक्ट्स आडवे होतात. नॉब मध्यावर असताना स्विच ऑफ असतो. नॉब खाली केला असता 2 कॉन्टॅक्ट्स क्रॉस होतात. याचे रेटिंग 5 एम्पियर 250 व्होल्ट इतके असते. जिना वायरिंग आणि कॉरिडॉर वायरिंगमध्ये हे स्विचेस वापरतात. बेल पुश स्विच. या स्विचमध्ये 2 उभी टर्मिनल्स असतात. त्यांना जोडणाऱ्या कॅमसह स्प्रिंग लोडेड पोल असतो. बेल सर्किटमध्ये हा स्विच वापरतात. 6 एम्पियर 250 व्होल्ट इतकी रेटिंग असते. स्विचचा नॉब दाबताच दोन्ही टर्मिनल्सची कॉन्टॅक्ट तात्पुरती शॉर्ट होतात. नॉबवरील प्रेशर काढले असता कॉन्टॅक्ट ओपन होतात. हँगिंग स्विच. या स्विचची रचना सिंगल पोल स्विचप्रमाणेच असते. याचा आकार अंडाकृती असून तो बंदिस्त असतो. याच्या तोंडाशी केबल एंट्रीसाठी होल असते. या स्विचचे बेड स्विच आणि कॉर्ड थ्रू स्विच असे 2 प्रकार आहेत. याचे रेटिंग 2 एम्पियर 250 व्होल्ट इतके असते. बसल्या जागेवर लॅम्प अथवा बेल सर्किटमध्ये ऑन ऑफ करण्यासाठी वापरतात. डबल पोल स्विच. या स्विचमध्ये सप्लाय वायर जोडण्यासाठी खालील बाजूस 2 आडवी टर्मिनल्स असतात. त्याचप्रमाणे लोड वायर जोडण्यासाठी वरील बाजूस 2 आडवी टर्मिनल असतात. याच्या मध्यभागी फ्यूज, न्यूट्रल लिंक स्विच मेकॅनिझमसह बसवलेली असते. कव्हरमध्ये इंडिकेटर लॅम्प बसवलेला असतो. स्विच ऑन करताच स्विचचे दोन्ही पोल जोडले जातात आणि लोड सप्लायला जोडले जाऊन इंडिकेटर लॅम्प लागतो. याचे रेटिंग 32 एम्पियर 250 व्होल्ट इतके असते. हे स्विचेस घरगुती विस्थापनामध्ये मेन स्विच अथवा गिझर यांसारख्या उच्च करंट घेणाऱ्या उपकरणांसाठी वापरतात. ICDP स्विच. आयर्न क्लॅड डबल पोल स्विच म्हणजेच ICDP. यामध्ये कास्ट आयर्नच्या बॉडीमध्ये स्विच कॅरियर्स आणि डबल पोल स्विच मेकॅनिझम बसवलेले असते. स्विचचे हँडल कास्ट आयर्न बॉडीच्या बाहेर असून ते स्प्रिंग लोडेड असते. यामध्ये फ्यूज आणि फ्यूज लिंक बसवलेली असते. कव्हर बंद करून स्विच ऑन केला असता लोड सप्लायला जोडला जातो आणि स्विच ऑफ केला असता लोड सप्लायपासून अलग केला जातो. याचे रेटिंग 16 एम्पियर, 63 एम्पियर आणि 100 एम्पियर 250 व्होल्ट किंवा 415 व्होल्ट इतके असते. हे स्विचेस कारखान्यामध्ये वापरतात. या स्विचची बॉडी धातूची असल्यामुळे यांना अर्थिंग करणे अत्यावश्यक असते. ICTP स्विच. आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच म्हणजेच ICTP स्विच. यामध्ये कास्ट आयर्नच्या अथवा MS शीटच्या बॉक्समध्ये फ्यूज कॅरियर्स आणि ट्रिपल पोल स्विच मेकॅनिझम बसवलेले असते. स्विचचे हँडल बॉक्सच्या बाहेर असून ते स्प्रिंग लोडेड असते. फ्यूज कॅरियरमध्ये फ्यूजेस बसवलेले असतात. बॉक्स बंद करून स्विच ऑन केला असता स्विचचे तिन्ही पोल्स जोडले जाऊन लोड सप्लायला जोडला जातो आणि स्विच ऑफ केला असता लोड सप्लायपासून अलग केला जातो. याचे रेटिंग 16 एम्पियर, 63 एम्पियर आणि 100 एम्पियर 250 व्होल्ट इतके असते. 3 फेज उच्च करंट असलेला घरगुती पॉवर लोड. कारखान्यांमध्ये सर्व प्रकारचे 3 फेज लोड जोडण्यासाठी हे स्विचेस वापरतात. याची बॉडी मेटलची असल्यामुळे अर्थिंग करणे अत्यावश्यक असते. या स्विचेसमध्ये 3 फेजेस जोडता येतात. न्यूट्रल जोडता येत नाही.
न्यूट्रल जोडण्याची आवश्यकता असलेल्या ठिकाणी वरीलप्रमाणेच रचना असलेला आणि त्यासोबतच न्यूट्रल लिंकची व्यवस्था असलेला स्विच वापरतात. याला आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच न्यूट्रल सोबत ICTPN म्हणतात. लॅम्प होल्डर्स. सप्लायला लॅम्प जोडण्यासाठी वापरणाऱ्या साधनाला लॅम्प होल्डर्स म्हणतात. पोर्सेलिन किंवा बॅकेलाइटच्या बेसमध्ये ब्रासची 2 स्प्रिंग लोडेड टर्मिनल्स बसवलेले असतात. हा संच ग्रूव्ह असलेल्या होल्डरमध्ये बसवून त्यावर कॅप बसवलेली असते. लॅम्प होल्डर्सचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात. बायोनेट कॅप लॅम्प BC होल्डर्स, स्क्रू एडिसन टाईप होल्डर्स, ट्यूबलाइट आणि स्टार्टर होल्डर्स, हॅलोजन लॅम्प होल्डर्स. सर्वसाधारणपणे 200 वॅटपेक्षा कमी पॉवर असलेल्या लॅम्पकरिता बायोनेट कॅप होल्डर्स किंवा स्क्रू कॅप होल्डर्स आणि 300 वॅटपेक्षा जास्त पॉवर असलेल्या लॅम्पसाठी एडिसन गोलियत स्क्रू टाईप होल्डर वापरतात. बायोनेट कॅप लॅम्प होल्डर्स. पेंडंट होल्डर्स. या होल्डर्स बॅकेलाइट किंवा थर्मोसेटिंग पदार्थापासून बनवलेले असतात, जेथे छताची उंची जमिनीपासून 2.5 मीटरपेक्षा जास्त असते. अशा ठिकाणी सिलिंग रोजला लॅम्प जोडण्यासाठी, टेस्ट लॅम्प आणि सिरीज माळा बनविण्यासाठी हे लॅम्प होल्डर्स वापरतात. बॅटन होल्डर्स. या प्रकारचे होल्डर्स बॅकेलाइट अथवा थर्मोसेटिंग पदार्थापासून बनवलेले असतात, जेथे छताची उंची जमिनीपासून 2.5 मीटरपेक्षा कमी असते. अशा ठिकाणी छतावर लॅम्प लावण्यासाठी हे होल्डर्स वापरतात. अँगल होल्डर्स. या प्रकारचे होल्डर्स बॅकेलाइट अथवा थर्मोसेटिंग पदार्थापासून बनवलेले असतात. हे होल्डर्स किंचित तिरके असतात. हे होल्डर्स भिंतीवर, आरशावर, साइन बोर्डवर अथवा शोकेसमध्ये वापरतात. स्क्रू टाईप एडिसन होल्डर्स. बॅटरी होल्डर्स. या प्रकारचे होल्डरमध्ये बॅकेलाइट अथवा PVCचे बेस असतात. होल्डरच्या मध्यभागी पितळी स्क्रूच्या साहाय्याने एक पट्टी आणि दुसरी पट्टी कॅपला जोडलेली असते. 3 व्होल्ट, 6 व्होल्ट, 16 व्होल्ट आणि 3 वॅटचे लॅम्प्स जोडण्यासाठी हे होल्डर्स वापरतात. मीडियम साईज एडिसन होल्डर्स. या प्रकारचे होल्डर्समध्ये थ्रेडेड ब्रास होल्डर असून त्याच्या आतील बाजूस पोर्सेलिन बेस आणि मध्यभागी स्प्रिंग लोडेड एक कॉन्टॅक्ट आणि दुसरे कॉन्टॅक्ट ब्रास कॅपला जोडलेले असते. असे होल्डर्स जोडताना त्याच्या मधल्या कॉन्टॅक्टला लाईव्ह वायरच जोडतात. हे 25 वॅट ते 200 वॅटच्या आतील स्क्रू कॅप असलेल्या लॅम्पसाठी या प्रकारचे होल्डर्स वापरतात. गोलिएथ एडिसन स्क्रू टाईप होल्डर. या होल्डरची रचना स्क्रू कॅप होल्डरसारखीच असते. याचे करंट रेटिंग जास्त असल्याने हे आकाराने मोठे असतात. 300 वॅट पुढील स्क्रू कॅप असलेल्या लॅम्प, मर्क्युरी व्हेपर लॅम्प, सोडियम व्हेपर लॅम्प आणि मेटल हेलाइड लॅम्प या प्रकारचे होल्डर्स वापरतात. ट्यूबलाइट आणि स्टार्टर होल्डर्स. या प्रकारचे होल्डर्स ट्यूबलाइटसाठी आणि स्टार्टर धरण्यासाठी वापरतात. हॅलोजन लॅम्प होल्डर्स. या प्रकारचे होल्डर्समध्ये एक U टाईप लोखंडाची पट्टी असते. या पट्टीच्या दोन्ही बाजूस पोर्सेलिन होल्डर्स असून त्यामध्ये स्प्रिंग लोडेड कॅडमियम कॉपरचे कॉन्टॅक्ट्स असतात. वॅटेजनुसार हे विविध आकारात उपलब्ध होतात. हॅलोजन ट्यूबलाइट लॅम्पसाठी हे होल्डर्स वापरतात. प्लग सॉकेट्स. प्लग सॉकेट्सची बॉडी बॅकेलाइट अथवा थर्मोसेटिंग मटेरियलपासून बनवलेली असून बेसमध्ये 2, 3 अथवा 5 सॉकेट्स असतात. यामध्ये खालच्या बाजूस स्क्रूच्या साहाय्याने सर्किटमधील वायर्स जोडता येतात. L खून केलेल्या टर्मिनलला सप्लायकडून येणारी लाईव्ह वायर, N खून केलेल्या टर्मिनलला न्यूट्रल वायर आणि E खून केलेल्या टर्मिनलला अर्थ कंडक्टर जोडतात. यामध्ये 2 पिन आणि 3 पिन प्लग सॉकेट्सचे रेटिंग 6 अँपिअर 250 व्होल्ट आणि पॉवर 3 पिन प्लग सॉकेटचे रेटिंग 16 अँपिअर 250 व्होल्ट इतके असते. दोन्ही प्रकारांमध्ये 2-in-1 उर्फ युनिव्हर्सल सॉकेट उपलब्ध होतात. TV, इस्त्री, टेबल फॅन्स यांसारखी उपकरणे सर्किटला जोडण्यासाठी यांचा उपयोग करतात.
प्लग टॉप्स. प्लग टॉप्सची बॉडी बॅकेलाइट अथवा थर्मोसेटिंग मटेरियलपासून बनवलेली असून बेसमध्ये टर्मिनलच्या साहाय्याने 2 अथवा 3 ब्रास पिन्स बसविलेले असतात. एल खून केलेल्या टर्मिनलला लाल रंगाची वायर, एन खून केलेल्या टर्मिनलला काळ्या रंगाची वायर आणि ई खून केलेल्या टर्मिनलला हिरव्या रंगाची फ्लेक्झिबल वायर जोडतात. यामध्ये 2 पिन आणि 3 पिन प्लग टॉपचे रेटिंग 6 एम्पियर 250 व्होल्ट आणि पॉवर 3 पिन प्लग टॉपचे रेटिंग 16 एम्पियर 250 व्होल्ट इतके असते. सॉकेटला अप्लायन्सेस जोडण्यासाठी याचा उपयोग करतात. आयर्न कनेक्टर्स. हे बॅकेलाइटपासून बनवलेले असून त्याच्या आतील भागात स्प्रिंग लोडेड हेवी कॉन्टॅक्ट पिन्स असतात. मागील बाजूस स्पायरल स्प्रिंग बसवलेली असून त्यामधून कॉर्ड बाहेर काढतात. 500 वॅट अथवा त्यापेक्षा जास्त वॅटेज असलेल्या विद्युत उपकरणांना सप्लाय देण्यासाठी आयर्न कनेक्टर वापरतात. अडॅप्टर्स. हा पोर्सेलिन अथवा बॅकेलाइटपासून बनवलेले असून याचे बेस आणि टॉप हे 2 भाग असतात. यापैकी बेसमध्ये ब्रासची 2 टर्मिनल्स बसवलेली असतात. याचे वरील आटे असणारे कव्हर असते. यांचे रेटिंग 5 एम्पियर 250 व्होल्ट असते. होल्डरपासून सप्लाय घेण्यासाठी अडॅप्टर्सचा उपयोग करतात. सीलिंग रोजेस. हे बॅकेलाइट अथवा थर्मोसेटिंग मटेरियलपासून बनवलेले असते. यामध्ये ब्रासचे 2 अथवा 3 आयताकृती टर्मिनल्स किंवा ब्रास प्लेट्स असतात. 2 प्लेट्स वापरलेल्या सीलिंग रोजला 2 प्लेट्स सीलिंग रोज म्हणतात. 3 प्लेट्स वापरलेल्या सीलिंग रोजला 3 प्लेट्स सीलिंग रोज म्हणतात. यांचे बेस आणि कव्हर हे 2 भाग पडतात. बेसमध्ये 2 किंवा 3 ब्रास टर्मिनल्स असतात. या टर्मिनल्सना खालील बाजूने सर्किटमधील वायर आणि वरील बाजूने कव्हरच्या मध्यात असणाऱ्या होलमधून फ्लेक्झिबल वायर किंवा कॉर्ड जोडतात. सीलिंग रोज बहुधा छतावर लावतात. 2 टर्मिनल 2 प्लेट सीलिंग रोजमध्ये हाफ आणि न्यूट्रल वायर जोडतात. 3 टर्मिनल 3 प्लेट सीलिंग रोजमध्ये हाफ, न्यूट्रल आणि अर्थ अशा 3 वायर्स अथवा हाफ, न्यूट्रल किंवा फेज लूप करून जोडतात. कनेक्टर्स. हे बॅकेलाइट अथवा PVC पासून बनवलेले असून त्यांच्यामध्ये अनेक होल्स असलेली पितळी पट्टी असते. वरील बाजूस स्क्रू बसविण्यासाठी खाचे असून वायर टर्मिनेशनसाठी यांचा उपयोग करतात. डिस्ट्रीब्युशन बोर्ड. या बोर्डमध्ये लोखंडी पत्र्याची अथवा बिडाची झाकण असलेली पेटी असते. याच्या अंतर्गत भागामध्ये फ्युजेस आणि न्यूट्रल लिंक बसवलेली असते. जेथे लोड जास्त असतो त्या ठिकाणी लोडची विभागणी करण्याकरिता याचा उपयोग करतात. यामध्ये 3 वे, 4 वे, 5 वे आणि 6 वे सिंगल फेज आणि 3 फेज हे प्रकार असतात. सर्व फ्यूज बेस तांब्याच्या पट्टीने लिंक केलेले असतात. याचे रेटिंग 10 एम्पियर, 32 एम्पियर, 60 एम्पियर, 100 एम्पियर आणि 450 व्होल्ट असते. स्क्रूज. बोर्ड, ब्लॉक्स, सीलिंग रोज आणि स्विचेस हे बसविण्यासाठी स्क्रूचा वापर करावा लागतो. बोर्ड, ब्लॉक, केसिंग कॅपिंग, स्क्वेअर ब्लॉक आणि सॅडल यांसारखी विद्युत साधने बसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकास वूड स्क्रूज म्हणतात. यामध्ये स्लॉटेड काउंटर संक, स्लॉटेड राऊंड काउंटर संक हेडचे स्क्रू वापरतात. याची जाडी नंबरमध्ये देतात. उदाहरणार्थ 4 ते 10 नंबर तसेच त्याची लांबी मध्ये देतात. 12, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55 टीक वूड बोर्ड्स. टीक वूड बोर्डमध्ये सागवानी लाकडाच्या 10 जाडी आणि 30 उंचीच्या पट्टीचा उपयोग करून त्यापासून बनवलेल्या फ्रेमवर 12 जाडीची दोन्ही बाजूंनी रंधा मारलेल्या फळी अथवा फळ्या चुकांच्या साहाय्याने ठोकलेल्या असतात. नंतर फ्रेम आणि फळी गुळगुळीत साफ करून तिच्यावर वॉर्निशचे 3-4 हात दिलेले असतात. हल्ली सागवानी पट्टीपासून बनवलेल्या फ्रेमवर 12 जाडीचा वॉटरप्रूफ प्लायवूडवर सनमायका लावलेली फळी वापरतात. इलेक्ट्रॉनिक डिमर. हा थर्मोसेटिंग मटेरियलपासून बनवलेला असून त्यामध्ये छोटेसे इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरलेले असते. बेसच्या मध्यातून बाहेर काढलेल्या शॉफ्टला नॉब बसवलेला असतो. याचे रेटिंग 100 वॅटपासून 300 वॅटपर्यंत असते.
लॅम्प डिम करण्यासाठी यांचा वापर करतात. न्यूट्रल लिंक ही पोर्सेलिन अथवा बॅकेलाईटपासून बनवलेली असून तिच्यामध्ये ब्रास कनेक्टर बसवलेला असतो. या लिंकमध्ये न्यूट्रल जोडून तिच्यापासून अनेक टॅप्स काढता येतात. हिचे रेटिंग 16 एम्पियर, 32 एम्पियर, 63 एम्पियर आणि 100 एम्पियर इतके असते. 3 फेज मेन स्विचमध्ये आणि डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये यांचा उपयोग करतात. माउंटिंग बॉक्सेस कन्सिल्ड वायरिंगमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज भिंतीत बसविण्यासाठी मेटल अथवा युरिया फॉर्मल डिवाइड मोल्डिंग मटेरियल अथवा हीट रेझिस्टंट पॉलिप्रोपेलिन मटेरियलपासून बनवलेले माउंटिंग बॉक्सेस वापरतात. बॉक्सेसवर ॲक्सेसरीज बसविण्यासाठी तयार प्लेट्स अथवा सनमायका प्लेट्स वापरतात. या निरनिराळ्या स्टँडर्ड आकारात उपलब्ध होतात. यावर ॲक्सेसरीज बसविण्यासाठी प्लेट्स असतात. स्क्रूच्या साहाय्याने या प्लेट्स बॉक्सवर भिंतीच्या समपातळीत बसविल्या जातात. गँग बॉक्सेस या बॉक्सेस युरिया फॉर्मल डिवाइड मोल्डिंग मटेरियल आणि हीट रेझिस्टंट पॉलिप्रोपेलिन मटेरियलपासून बनवलेल्या असतात. स्विचेस, प्लग सॉकेट्स आणि फ्यूज यांसारख्या ॲक्सेसरीज भिंतीवर लावण्याकरिता गँग बॉक्सेस वापरतात. यामध्ये 1 वे, 2 वे, 4 वे आणि 6 वे असे प्रकार असतात. डोमेस्टिक गँग बॉक्सेस 2 वे पासून 6 वे पर्यंत उपलब्ध असून प्लग सॉकेट बसविण्यासाठी मोठे गाळे, स्विचेस, फ्यूज आणि रेग्युलेटर साईजचे गाळे असतात. डोमेस्टिक सर्किट्स उद्देश सिंगल पोल स्विचच्या साहाय्याने एक लॅम्प चालू बंद करणे. यामध्ये P बरोबर फेज वायर, N बरोबर न्यूट्रल वायर, L बरोबर लॅम्प अथवा लोड, S बरोबर सिंगल पोल स्विच. S हा स्विच चालू ऑन करताच लॅम्प चालू होतो आणि स्विच बंद ऑफ करताच लॅम्प बंद होतो. 2. उद्देश बेल पुश अथवा पुश बटन स्विचचा उपयोग करून बेल वाजविणे. बेल पुश BP दाबताच बेल वाजते आणि बेल पुशवरील दाब काढताच बेल बंद होते. उद्देश एका सिंगल पोल स्विचच्या साहाय्याने एक 3 पिन प्लग सॉकेट चालू बंद करणे. SP स्विच ऑन करताच प्लग सॉकेटला सप्लाय मिळतो. स्विच बंद करताच प्लग सॉकेटला मिळणारा सप्लाय बंद होतो. जिना वायरिंग एक लॅम्प 2 2 वे स्विचच्या साहाय्याने 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून चालू बंद करणे. यामध्ये TW1, TW2 बरोबर टंबलर टाईप 2 वे स्विच आहेत. वरील दोन्ही आकृतीमध्ये एक लॅम्पचा 2 ठिकाणाहून नियंत्रित करता येतो. उद्देश आकृतीमध्ये नवीन पद्धतीचे 2 वे स्विच वापरून लॅम्पची जोडणी करून दाखवलेली आहे. 2 वे स्विचचा नॉब वर असताना दोन्ही लॅम्प्स सिरीजमध्ये जोडले गेल्याने अंधुक लागतील. 2 वे स्विचचा नॉब खाली असताना L1 हा लॅम्प पॅरललमध्ये जोडला गेल्याने प्रखर ब्राईट लागेल तर L2 हा लॅम्प बंद राहील. उद्देश क्रॉस इंटरमिडिएट स्विच वापरून एक लॅम्प 3 ठिकाणाहून नियंत्रित करणे. उद्देश स्ट्रेट इंटरमिडिएट स्विच वापरून एक लॅम्प 4 ठिकाणाहून नियंत्रित करणे. गोडाऊन वायरिंग एक SP स्विच आणि 3 2 वे स्विचचा उपयोग करून गोडाऊन वायरिंग करणे. पहिला स्विच ऑन करताच पहिला लॅम्प, पहिल्या 2 वे स्विचचा नॉब खाली करताच पहिला लॅम्प ऑफ होऊन दुसरा लॅम्प ऑन होतो. दुसरा 2 वे स्विच ऑन करताच दुसरा लॅम्प बंद होतो आणि तिसरा लॅम्प लागतो. तिसऱ्या 2 वे स्विचचा नॉब खाली करताच तिसरा लॅम्प बंद होऊन चौथा लॅम्प लागतो. उलट दिशेने येताना क्रमवार उलट्या क्रिया होतात. अशा प्रकारची वायरिंग गोडाऊनमध्ये वापरतात. बोगदा वायरिंग 4 2 वे स्विचचा उपयोग करून बोगदा वायरिंग करणे. पहिल्या 2 वे स्विचचा नॉब खाली करताच फक्त पहिला लॅम्प लागतो. दुसऱ्या 2 वे स्विचचा नॉब खाली करताच पहिला लॅम्प ऑफ होऊन दुसरा लॅम्प ऑन होतो. तिसऱ्या 2 वे स्विचचा नॉब खाली करताच दुसरा लॅम्प ऑफ होऊन तिसरा लॅम्प ऑन होतो. चौथ्या 2 वे स्विचचा नॉब खाली करताच सर्व लॅम्प बंद होतात. अशा प्रकारची वायरिंग बोगद्यात वापरत असल्याने या वायरिंगला बोगदा वायरिंग म्हणतात.
बेडरूम वायरिंग. अनेक ठिकाणी बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल वापरतात. अशा ठिकाणी एक लॅम्प ड्रेसिंग टेबलवर आणि एक लॅम्प बेड लॅम्प म्हणून वापरतात. ड्रेसिंग टेबलसाठी सिंगल पोल स्विच आणि बेडसाठी टू वे स्विच वापरतात. या 2 टू वे स्विचपैकी एक टू वे स्विच दरवाजाच्या जवळ आणि दुसरा बेड पलंगाजवळ लावलेला असतो. मास्टर ऑफ स्विचचा उपयोग करून जिना वायरिंग करणे. नेहमीप्रमाणेच जिना वायरिंग करून त्यामध्ये SP स्विच मास्टर ऑन स्विच म्हणून जोडलेला असतो. SP स्विच ऑफ असताना टू वे स्विचमार्फत लॅम्पवर नियंत्रण ठेवता येते. SP स्विच ऑन असेपर्यंत लॅम्प सदैव चालू राहतात आणि SP स्विच ऑफ करताच नेहमीप्रमाणे जिना वायरिंग कार्य करते. पहिला स्विच ऑन करताच तिन्ही लॅम्प सिरीजमध्ये लागतात. तो स्विच त्याच स्थितीत ठेवून दुसरा स्विच ऑन केल्यास फक्त तिसरा लॅम्प पॅरललमध्ये लागतो. आता या स्थितीत तिसरा स्विच ऑन करताच तिन्ही लॅम्प पॅरललमध्ये लागतात. सप्लाय देताच तिन्ही लॅम्प सिरीजमध्ये आणि डबल पोल स्विच ऑन करताच तिन्ही लॅम्प पॅरललमध्ये लागतात. स्वाध्याय. विद्युत साधनांचे रेटिंग व्होल्टेज आणि करंटमध्ये देतात. सिंगल पोल स्विचचे रेटिंग किती असते? 6 अँपिअर 250 व्होल्ट. स्विचेसचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी कोणत्या प्रकाराचे स्विचेस जिना वायरिंगसाठी वापरतात? टू वे स्विचेस. कारखान्यामध्ये आयर्न क्लॅड मेन स्विचेस वापरतात. 3 फेज सप्लायसाठी कोणत्या प्रकारचे आयर्न क्लॅड स्विच वापरतात? आयर्न क्लॅड ट्रिपल पोल स्विच. लॅम्प धरून ठेवण्यासाठी लॅम्प होल्डर वापरतात. जाहिरात फलकावर कोणत्या प्रकारचा लॅम्प होल्डर वापरतात? अँगल होल्डर. 3 पिन पॉवर प्लगचे रेटिंग किती असते? 16 अँपिअर 250 व्होल्ट. वायरची लांबी वाढविण्यासाठी कोणते साधन वापरतात? कनेक्टर्स. फिलिंग द ब्लँक्स. कॉरिडॉर लाइटिंगमध्ये टू वे स्विचसोबत डॅश डॅश स्विच वापरतात. कॉरिडॉर लाइटिंगमध्ये टू वे स्विचसोबत इंटरमिजिएट स्विच वापरतात. छतावर बसवलेल्या स्विचला डॅश डॅश म्हणतात. छतावर बसवलेल्या स्विचला सिलिंग स्विच म्हणतात. भारतीय मानांकानुसार 300 वॅट लॅम्पसाठी डॅश डॅश होल्डर्स वापरतात. भारतीय मानांकानुसार 300 वॅट लॅम्पसाठी गोलिएथ स्क्रू कॅप वापरतात. घरगुती विस्थापनामध्ये मुख्यतः डॅश डॅश फ्युजेस वापरतात. घरगुती विस्थापनामध्ये मुख्यतः किटकॅट फ्युजेस वापरतात. पॉवर प्लग सॉकेट आउटलेटचे स्टँडर्ड रेटिंग डॅश डॅश आणि डॅश डॅश अँपिअर 250 व्होल्ट असते. पॉवर प्लग सॉकेट आउटलेटचे स्टँडर्ड रेटिंग 6 अँपिअर आणि 16 अँपिअर 250 व्होल्ट असते. विद्युत इस्त्रीला सप्लाय देण्यासाठी डॅश डॅश साधन वापरतात. विद्युत इस्त्रीला सप्लाय देण्यासाठी आयर्न कनेक्टर्स साधन वापरतात. खरे किंवा खोटे ओळखा. लॅम्प होल्डर्सपासून सप्लाय घेण्यासाठी ॲडॅप्टर्स वापरतात. बरोबर. जेथे 1 किलोवॅटपेक्षा अधिक लोड असतो तेथे डिस्ट्रीब्युशन बोर्ड वापरतात. बरोबर. डबल इन्सुलेटेड साधनांसाठी 3 पिन सॉकेट योग्य असते. चूक. 2 ठिकाणाहून लॅम्प नियंत्रित करण्यासाठी टू वे स्विच वापरतात. बरोबर. डबल पोल स्विचेस 3 फेज वायरिंगमध्ये वापरतात. चूक. अचूक पर्याय निवडा. 2 प्लेट सिलिंग रोजचे रेटिंग डॅश डॅश असते. 2 प्लेट सिलिंग रोजचे रेटिंग 6 अँपिअर 250 व्होल्ट असते. पियानो टाईप डोमेस्टिक स्विचचे रेटिंग डॅश डॅश असते. पियानो टाईप डोमेस्टिक स्विचचे रेटिंग 6 अँपिअर 250 व्होल्ट असते. रेफ्रिजरेटरसाठी डॅश डॅश प्लग सॉकेट वापरतात. रेफ्रिजरेटरसाठी 3 पिन प्लग सॉकेट वापरतात. घरगुती वायरिंगमध्ये स्विच डॅश डॅश वायरवरच जोडतात. घरगुती वायरिंगमध्ये स्विच फेज वायरवरच जोडतात. करंट रेटिंग आणि 3 कॉपर वायर यांच्या जोड्या लावा. 5.0 अँपिअर करंट रेटिंग बरोबर 35 स्टँडर्ड वायर गेज.
10.0 एम्पियर करंट रेटिंग बरोबर 29 स्टँडर्ड वायर गेज. 30.0 एम्पियर करंट रेटिंग बरोबर 21 स्टँडर्ड वायर गेज. 45.0 एम्पियर करंट रेटिंग बरोबर 18 स्टँडर्ड वायर गेज आणि 100.0 एम्पियर करंट रेटिंग बरोबर 14 स्टँडर्ड वायर गेज.